आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संविधानाचे रक्षण करण्याची वेळ ही केवळ संविधान विरोधी कृती करणाऱ्या संघटनाविरुद्ध नव्हे, तर संविधानातील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या प्रवृत्तीविरोधात सुद्धा आली आहे, असं मत मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी आज केलं. कॉम्रेड H.L. परवाना मेमोरियल ट्रस्टतर्फे आजच्या घडीला संविधानाचे रक्षण करण्याची गरज का आहे या विषयावर भाई A.B. वर्धन मेमोरियल हॉल, परवाना भवन इथं व्याख्यान देताना ते बोलत होते. संविधानाच्या नैतिकतेला धरून राज्यकर्त्यांचे आचरण असले पाहिजे आणि हे संविधान लोकांच्या प्रश्नांचा एक नियम पुस्तिका म्हणून समोर आले पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितलं. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांना विविध परवानग्या आणि प्रमाणपत्रे एकाच वेळी ठिकाणी मिळावीत यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हिल लाईन्स इथं केंद्रीय एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. केंद्राद्वारे ना हरकत प्रमाणपत्र देणे सुरू असून उद्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी देखील ही सेवा सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना विविध परवानग्याकरिता एक खिडकी कक्षात अर्ज करण्याची सुविधा सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता अमरावती महानगरपालिकेद्वारे स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाचे महत्त्व या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील 500 विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 17व्या षटकात 3 बाद 185 धावा झाल्या होत्या. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या इंटरनॅशनल स्पेस ॲप चॅलेंज 2025 या जागतिक हॅकेथॉनमध्ये फोटोनिक्स ओडिसी हा भारतीय संघ विजेता ठरला आहे. दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवेची पोहोच वाढवण्यासाठी फोटोनिक्स ओडिसी या संघानं सादर केलेल्या उपग्रह इंटरनेट पायाभूत सुविधाच्या प्रारूपाला हा पुरस्कार मिळाला. भारतामधल्या 7 कोटीपेक्षा जास्त लोकांना ब्रॉडबँड सेवेशी जोडून जमिनीवरच्या दूरसंवाद माध्यमावरचं त्यांचं अवलंबित्व कमी करणं हे या संकल्पनेचं उद्दिष्ट आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.